यात एक महत्त्वाची बातमी येते। बातमी गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची। जेवण बनवताना महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या कोथिंबीरीचे दर सध्या गगनाला भिडलेत। नाशिकमध्ये कोथिंबीरीची विक्रमी दराने विक्री होतीये। गावठी कोथिंबीरीची जुडी तब्बल 450 रुपये दराने विकली जाते। तर अमरावतीमध्ये चिकनपेक्षा कोथिंबीर महाग झाली आहे। अमरावतीमध्ये किरकोळ बाजारात कोथिंबीरीची 400 रुपये किलो दराने विक्री होती आहे, तर घाऊक बाजारात कोथिंबीर 300 ते 350 रुपये किलो दराने विकली जाते। त्यामुळे गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडल्याचं दिसतंय। पावसामुळे झालेलं नुकसान आणि बाजारात आवक कमी असल्यामुळे कोथिंबीरीच्या दरावर परिणाम झालाय। दरम्यान याचबाबत अमरावतीतल्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। चिकन मटन जे खवय्ये आहे ते आपण त्याच्यावर तावा मारणार आहे। मात्र त्यासाठी कोथिंबीर जे आहे त्या कोथिंबीरचे भाव गगनाला भिडलेले आहे। साधारणतः मार्केटमध्ये आता जर बघितलं तर 300 ते 350 रुपये ठोक मार्केटमध्ये किलोप्रमाणे जे कोथिंबीर विकल्या जात आहे। सध्या आपण अमरावतीच्या भाजी मार्केटमध्ये आहोत। कोथिंबीरचे भाव 250 ते 300 रुपये खपले आणि चिल्लरवाल्यांनी 400 रुपये किलो विकलेत। कोथिंबीरची आवक खूप कमी आहे। पाण्याची खूप आवक असल्यामुळे किंवा पाणी खूप असल्यामुळे संभाराची आवक जी आहे, कोथिंबीरची जी आवक आहे ती कमी आहे। त्यामुळे संभाराचे भाव वाढलेले आहेत। तरी आता संभार 120 ते 100 रुपये किलो खपत आहे। 3-4 महिने असाच राहील कोथिंबीर। चिकनपेक्षाही महाग राहील, 300, 400, 500 असा जात राहील। कारण की आता जे खेती आहे याच्याली खेती पुरी बेकार होऊ राहिली पाण्यानं। पाणी खूप पडू राहिलं याच्यानं आता ते वाढत जाईल। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।